ऑपरेशनसाठी पैसे पाहिजेत, पण त्याची सोय अजून. त्याची व्यवस्था झाली आहे. म्हणजे समीर, गेले काही वर्ष सिस्टम ज्या गुन्हेगारांच्या मागे होती ना, ते तुझ्यामुळे पकडले गेले. अरे, एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट तुझ्यामुळे पकडलं गेलंय. त्यामुळे सरकारकडून तुला 20 लाखाचं बक्षीस घोषित झालंय. आशुतोष, काय बोलतोस? खरं आहे? हो, खरंय. अहो, करोडोंची उलाढाल असलेलं हे रॅकेट होतं. त्यामुळे ही रक्कम बक्षीस म्हणून ठेवली होती आणि यावर तुमचाच अधिकार आहे. सगळी देवाची कृपा. पण इन्स्पेक्टर साहेब, ते पैसे मिळायला वेळ लागेल ना. मला आत्ता पैशाची गरज आहे. थोडा वेळ लागू शकतो, पण तुम्ही काळजी करू नका. मी आणि माझे सिनियर्स हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट बरोबर बोलून घेतो. तुमची गॅरंटी आम्ही घेतो. डॉक्टर लगेच ऑपरेशनची प्रोसेस सुरू करतील. ती प्रोसेस सुरू झाली की आमच्या सिस्टममधून लगेच हॉस्पिटलला पैसे ट्रान्सफर होतील. मी डॉक्टरांशी बोलतो. डॉक्टर, काही फॉर्मॅलिटीज आम्ही कंप्लीट करतोय. तुम्ही लगेच ऑपरेशनला सुरुवात करा. शुअर. या. एवढं सगळं घडलं एका रात्री. मला खरं खरं सांगा, समीर नीट आहे ना? नीट आहे ना समीर? हो मम्मी, ब्रो ओके आता. किती सगळं भयंकर आहे. देवाचीच कृपा ना, पोलीस तिथे वेळेत पोहोचले नाही तर मला कल्पना नाही करवत. मला कल्पना नाही करवत. नीलांबरी, देवाची कृपा आहेच, पण ऐन वेळी आशुतोष धावले मदतीला हे विसरून चालणार नाही. देव तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रत्युत्तर देतोय, जाणीव करून देतोय. या घरची सून आणि जावई दोघही चांगले आहेत, त्यांची कदर करा हे पुन्हा पुन्हा सांगतोय. तरी अजूनही तुम्हा दोघींना शहाणं व्हायचं नसेल ना, तर तुमच्या नशिबाचे मानकरी तुम्हीच. पप्पा, पप्पा मला मला कळत आहे तुम्हाला काय टेन्शन आलंय. सगळे मार्ग बंद झालेत आणि आता वहिनीच्या ऑपरेशनचा खर्च कसा उभा राहणार आहे, त्याचं उत्तर कोणाकडेच नाही आता पप्पा. आता कमी का प्रयत्न केले आपल्या समीरने? अजून काय करायला पाहिजे? आता त्या पोरीच्याच नशिबात नसेल. नशिबाच्या गोष्टी करू नकोस नीलांबरी. त्या मुलीचं नशीब तुझ्या मुलाच्या नशिबाबरोबर जोडलं गेलेलं आहे, विसरू नकोस. पैसे नसतील मिळाले अजून, पण माझ्या समीरची कर्म आणि प्रयत्न
100 नमरी आहेत आणि नवऱ्याच्या चांगल्या वाईट कर्माची सावली बायकोवर पडत असते. आणि माझा समीर कायम चांगलाच वागत आलाय, तेव्हा त्याची पुण्याई अर्पिताच्या पाठीशी उभी राहील याची मला खात्री आहे. मी अजूनही धीर सोडलेला नाहीये. काहीतरी चमत्कार होईल. सगळं